माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या घरातल्या सीडीवर आता चोरट्यांनी डल्ला मारलेला आहे। महत्त्वाची कागदपत्र, पेन आणि ड्राईव्ह सुद्धा चोरीला गेल्याचे कळतंय। चोरांकडून सोनं आणि पैशांसह सीडी सुद्धा लंपास केली गेलेली आहे। नियोजनबद्ध पद्धतीने घरामध्ये चोरी झाल्याचे खडसेंचं म्हणणं यावेळी आहे। तर माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगरच्या घरातनं बंगल्यातनं महत्त्वाची कागदपत्र, सीडी आणि पेन ड्राईव्ह सुद्धा चोरीला गेल्याचे कळतंय। सोनं आणि पैसे चोरीला गेले होते, मात्र त्यानंतर महत्त्वाची कागदपत्र आणि पेन ड्राईव्ह अशा प्रकारचा डिजिटल ऐवज सुद्धा चोरीला गेल्याचे कळतंय। तेव्हा आता या चोरीबद्दल त्यांनी सरकार आणि पोलिसांवर गंभीर आरोप केल्याचं पाहायला मिळतंय। ही चोरी नियोजनबद्ध होती असा दावा त्यांनी यावेळी केलेला आहे। चोरांचा उद्देश केवळ कागदपत्र लंपास करणं हाच असावा असं ठाम मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। मलाही आश्चर्य वाटतं की या 3 बॅगांमध्ये त्याने घरातलं नेलं काय? कागदपत्रांशिवाय त्या घरातलं दुसरं काही गेलेलं दिसत नाहीये। बाकीच्या सगळ्या वस्तू जशाच्या तशाच दिसत आहेत। फक्त इथून कागदपत्र, सीडी वगैरे जे आहेत त्या गायब आहेत आणि त्याही निम्मे सीडी कागदपत्र आताही जवळपास 400-450 झेरॉक्स कॉपी आता शिल्लक आहे आणि बाकीच्या ज्या काही 2-2.5 हजाराच्या वर कागदपत्र होते ते चोरी गेलेले दिसत आहे। आता एकंदरीत हेतू काय होता याबद्दल मला शंका आहे।